जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी होते तयार। पहिला बॉल आणि पहिलाच बॉल, धमाका मोठा, बिग ब्लास्ट, बॉल सीमारेषा पलीकडे, वीरेंद्र सहवाग स्टाईल षटकार। वॉट अ स्ट्रोक यार, जबरदस्त टॅलेंट आहे निलेश सर। 52 अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू आहे आणि 1 शतक या खेळाडूने ठोकले, नाव आहे क्षितिज प्रकाश मोरे। जबरदस्त निलेश सर या खेळाडूचा प्रवास राहिलाय ग्रामीण क्रिकेटचा। 52 अर्धशतक, 1 शतक याच्या खात्यामध्ये आहे। खेळाडू जबरदस्त आहे, टॅलेंट आहे, परफॉर्मन्स करणं गरजेचं असेल। अप्रतिम खेळतोय तो या मॅच मध्ये। हो ना, श्रीकांत जाधव यांच्या नावानंतर जर कोणाच्या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागेल सर्वाधिक अर्धशतक तर क्षितिज मोरे आहेत आणि त्यांनी हाई बॉल पाठवलाय, सीमा पार आलाय तो चौकार। एका बाजूला निलेश सर पाहिलं ना तर निखिल जाधव आहे, तर दुसऱ्या बाजूला क्षितिज मोरे आहे, तोडीस तोच खेळाडू आहे। तुम्ही एका नावाचा उल्लेख या ठिकाणी केला म्हणजे श्रीकांत, खूप मोठे खेळाडू होते। म्हणजे जावली तालुका आणि महाबळेश्वर तालुक्यामधील असं कोणतं मैदान नसेल की जिथे श्रीकांत दादाने अर्धशतक ठोकलं नाही, म्हणून की काय या खेळाडूचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं। 52 अर्धशतक ठोकलेत, मला वाटतं आय थिंक श्रीकांत दादाचेही 50 पेक्षा जास्त असतील। निश्चित एका बाजूला आपण आकाश तारेकर यांच्या नावाचा उल्लेख करतो। रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये बॉल हवेत आहे आणि स्वतः क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन, मोठी विकेट, क्षितिज मोरे माघारी, अतिघाई संकटामध्ये नाही। अगदी या बॉलवरती तुटून पडले होते। हा बॉल ज्या पद्धतीने कौतुक करावं लागेल, प्रत्येकचा थोडंसं फिंगर रोल केले, बॉलला कट केलं। या बॉलची क्रिया तुम्ही पाहू शकता, थोडासा बॉल कट झाला, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला, लिडिंग एज लागले, बॉल हवेमध्ये स्टँड राहिला। क्षितिज मोरे जबरदस्त बॅटिंग करत होता परंतु स्वस्तामध्ये माघारी गेलाय। हो ना, सुदेश सपकाळ बॉलच्या खाली आले आणि त्यांनी एक चांगला झेल पकडला, परंतु ज्या प्रकारे प्रतीक सपकाळचा खेळ राहिलेला आहे, फलंदाजांना लालसाही देतात, बॉल कटही करतात, कमी गतीचाही बॉल टाकतात। पाठीमागच्या मॅच मध्ये राजू कंक ही महत्वाची विकेट त्यांनी टिपली आणि अक्षरशः धावसंख्येचा वेग परी 11 कराडचा थोडाफार मंदावला। अगदी बरोबर आहे, राजू कंक यांना स्वस्तात पाठवलं होतं आणि त्यानंतर थोडासा वेग धाव संख्येचा कमी झाला होता। या गोष्टी महत्वाच्या राहतात क्रिकेटमध्ये। जे ओपनिंगला बॅट्समन येतात त्यांना लवकर तुम्ही परत पाठवा, धावसंख्या कमी रोखू शकता। क्षितिज मोरेला परत पाठवलंय, सतीश चव्हाण यांना टॉप ऑर्डर मध्ये पुन्हा एकदा ढकललंय इनॅट क्रमांक 3 वरती सतीश चव्हाण सालोशी। निश्चित हा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील आणि सतीश चव्हाण आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव, सिंगल रन कंप्लीट केले आणि आल्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय। 5 षटकांचा सामना आहे, त्या कारणाने बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे। मिस्टर फॅक्सला येणं बाकी आहे, सुनील शिंदे येणं बाकी आहे। बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे दोन्ही टीमकडे, त्या कारणाने तुम्हाला स्ट्रोक कंटिन्यू मोठे खेळावे लागतील। सागर सुतार गोल्डन टच मध्ये आहे, भरपूर रन बनवलेत या सीझन मध्ये, परंतु तालुका क्रिकेटमध्ये त्याला इथे रन्स बनवावे लागतील। आणि इथे बॅटचा किनारा आहे का, परंतु इथे पंचांनी बोट उचललंय आणि सागर सुतार निपाणी इथे माघारी, धक्का क्रमांक 2। अगदी कॅज्युअल स्ट्रोक निलेश सर पाहायला मिळाला, फुटवर्कचा बिलकुल वापर नव्हता आणि त्या कारणाने की काय बॅटची कडा आणि एक सोपा झेल निखिलने पकडलाय। कारण तुम्ही बॉल पर्यंत पोहोचला नाही ना तर बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न त्यांनी थोडीशी दाखवली बॅट करून, परंतु आउट झाल्यानंतर तुम्ही दाखवून काही फायदा नाही, विकेटचं पतन होते, धक्का क्रमांक 2। हो ना, जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये काही गोष्टी तुमच्याकडे अगदी सहजरित्या येणार नाही, तर त्या गोष्टींकडे तुम्हाला जावं लागतं। ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की बॉलच्या मिनिट पर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे आणि सुदेश सपकाळ अहिरे वानवले काही ना काहीतरी प्रतीक सपकाळला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। अगदी बरोबर आहे, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। कॅप्टननी सर्व गोष्टी काही सांगाव्या असं काही मॅच मध्ये नसतं, त्या ठिकाणी तुम्ही 11 मध्ये आहात म्हणजे 11ही खेळाडू, म्हणजे क्रिकेट हा खेळ एकाचा किंवा दोघांचा नाही निलेश सर, 11 जणांचा खेळ संघ पूर्ण संघ बनतो। त्या कारणाने सुदेश सपकाळची भूमिका आपण 3 मॅच मध्ये पाहतोय, काही ना काहीतरी टिप्स बॉलरला दिले जात आहेत। प्रतीक सपकाळ त्याच पद्धतीने बॉलिंग करतायत, प्रतीक सपकाळ कमालीची बॉलिंग, 2 महत्वपूर्ण झटके केसके प्रतिष्ठानला दिलेत। बॅटिंगसाठी गणेश कदम, परंतु एका बाजूला हा बॉल पंचांनी कळवलेला आहे की व्हाईट बॉल आहे आणि गणेश कदम बॅटिंग ऑर्डर क्रमांक 4 वरती आलेले आहेत मधल्या फळीमध्ये। गणेश कदमला आज मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून बॅटिंग करावी लागेल, थोडंसं बॅटिंग मध्ये अडखळलंय, परंतु या मॅच मध्ये गणेश कदमला उभा राहावं लागेल। निश्चित हाई बॉल सोडून दिलेला आहे, अंगावरती टाकण्याचा प्रयत्न आणि डावीशी सोडून चाललाय, पंच अमित घोलतकर सर कळवतायत व्हाईट बॉल।
अगदी दुसरा व्हाईट बॉल येतोय म्हणजे 2 रन स्कोरबोर्ड मध्ये जोडले जातात. 13 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि 2 विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळतात. एक शेवटचा बॉल आहे, गणेश कदमकडे संधी आहे शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याची. आणि यावेळेला त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक कडक आलाय. गणेश कदम यांच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती षटकार. शेवटच्या बॉलवरती जबरदस्त टोला लावलाय म्हणजे आपण स्वतःवरती विश्वास ठेवला, बॉलला येऊ दिलं. ओव्हर पिच बॉल होता. या बॉलची क्रिया 22 यार्ड तुम्हाला दाखवेल म्हणजे प्रत्येक गोष्टी रिप्ले तुम्हाला दाखवल्या जातात. आडव्या बॅटनी काय स्ट्रोक खेळलाय, ऑन साईडला अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि गणेश कदम या स्ट्रोकनी पुन्हा फॉर्म मध्ये येतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं. निलेश सर, एखादा चांगला फटका तुम्हाला चांगल्या फॉर्म मध्ये आणून देऊ शकतो. एखादा चांगला बॉल तुम्ही रिलीज केला तर तुम्ही पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये रिदम पकडू शकता. त्या कारणाने हा षटकार गणेश कदम साठी महत्वाचा असेल. हो ना, आग लावण्यासाठी एखादी ठिणगीच कामी असे आणि इथे तो स्पार्क या फटक्याच्या पाठीमागे झालेला आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. सरळ 6 धावेंसाठी हा षटकार आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा. धावफलकावरती 19 धावा, 2 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. मयूर शिंदे कुरोश यांचा पहिलाच बॉल आणि बॉलच्या खाली विशाल. काय एफर्ट्स आहेत मॅक्सवेलचे. एका हातामध्ये बॉल घेतला आणि त्याला आतमध्ये ढकललंय. कौतुकास्पद क्षेत्ररक्षण. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम याच्यापेक्षा दुसरा शब्द नसेल या क्षेत्ररक्षकासाठी, मॅक्सवेल साठी. एका हातामध्ये क्विक रिॲक्शन पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने हा बॉल अडवलाय, कमालीचं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चित हा जर बॉल हवेत टाकला असता तर पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा झेल झाला असता. पहिल्या टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार. मयूर शिंदे आलाय तो डॉट. मयूर शिंदे निलेश सर यॉर्कर साठी स्पेशलिस्ट आहेत आणि यॉर्कर बॉल तुम्ही 6 मधले कमीत कमी 2 तरी ते हाताळत असतात. सतीश सनसला जो बॉल टाकलाय तो अजूनही त्यांना समजलेला नाही आणि त्याची चर्चा आपण सातत्यपूर्वक करतोय. त्या कारणाने की काय ना, मयूर शिंदे यॉर्कर स्पेशलिस्ट आहेत आणि सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आलेले आहेत. हाई खोलवर पद्धतीचा बॉल. पुन्हा एकदा विशाल जाधव बॉलवरती गेले. बॉलची फेकी करतील. फक्त एकच सिंगल धाव. सिंगल रननी स्कोरबोर्ड थोडासा पुढे चाललाय. 21 वरती 2 ही स्थिती आहे. KSK क्रीडा प्रतिष्ठान बॅटिंग करताना तुम्ही पाहताय गणेश कदम चांगल्या लयमध्ये आलेत. सतीश बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट्स प्राप्त झाल्यात. मयूर शिंदे बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय. पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलेला बॉल पायाला जाऊन भेटतोय. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती. ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय सतीश चव्हाण यांनी. सतीश चव्हाण म्हटलं ना की सालोशी गाव आहे तर निलेश सर ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप रन्स बनवलेत आणि त्या कारणाने की काय त्यांना हे तालुक्याच्या टीममध्ये तिकीट मिळाले मी म्हणेन. परंतु इथे चांगला परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागेल. महत्वाची लढत आहे. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही इथे बॅटिंग करताय. अंगाला भेदणारा बॉल आहे आणि अलीकडच्या काळामध्ये 1 गाव 11 मध्ये सालोशी टीम ही चर्चेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे नाहीये आणि कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या अगोदरचा बॉलही खूप चांगला होता. मयूर शिंदे यासाठी चर्चेत राहिलेत. निलेश सर बॉलिंग अनालिसिस तुम्ही पहा ना. 5 बॉलमध्ये फक्त केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 22 यार्ड अगदी मयूर शिंदेना दाखवतायत. रील्स खूप येतात आणि त्या कारणाने की काय मयूर शिंदे यांना झूम केलं जात आहे. पुन्हा एकदा मयूर शिंदे गोलंदाजीच्या रनवेवर तयार होईल. भन्नाट वेग ज्यांच्या गाठीशी. नाव मयूर शिंदे, गाव कुरोशी. राईट आर्म ओव्हर द विकेट. परंतु हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीपी स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक धावत आलेत बॉल पर्यंत. बॉलची फेकी करतील परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकत नाहीयेत. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. मयूर शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. फक्त केवळ 4 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ बॉलिंग यार. आणि पंच सांगतायत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत अंगामध्ये ताप आहे मित्रांनो तरी क्रिकेट खेळलं जात आहे. पहा हे क्रिकेट साठी कुछ भी करेगा. मयूर शिंदे यांना तुम्ही पाहता केवळ निलेश सर 4 धावा खर्च केल्यात आणि अंगामध्ये ताप आहे. पहा ना, अंगामध्ये ताप आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटसाठी जे डेडिकेशन आहे ते 100% आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर मी खेळत असलो तर मला अंगामध्ये ताप आहे याचं मला बेभान नाहीये आणि मी चांगलं क्रिकेट माझ्या टीमसाठी खेळणार आहे हेच त्यांनी या ओव्हरच्या पाठीमागे दाखवलं. आणि पुन्हा एकदा मयूर शिंदे, गाव कुरोशी.
अगदी महत्वाच्या मॅच मध्ये काय षटक हाताळलं यार. मयूर शिंदे 4 धावा फक्त केवळ खर्च करतो. या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये धावा खूप आल्या होत्या, 23-2 ही स्थिती आहे. KSK क्रीडा प्रतिष्ठानची 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये कमीत कमी 70 धावा तुम्हाला स्कोरबोर्डवरती लावाव्या लागतील, कारण निखिल जाधव समोर जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. विवेक शिंदे पहिल्या मॅच मध्ये होते, दुसऱ्या मॅच मध्ये ते जॉईन झालेत. लाले आहे, म्हणजे त्या कारणाने काय निलेश सर 70 धावा तुम्हाला स्कोरबोर्डवरती लावाव्या लागतील या मॅच मध्ये. हो ना, अजून 3 षटकं शिल्लक आहेत. परंतु मयूर शिंदे यांच्याबद्दल आपण चर्चा केली. जर ते आज आले नसते खेळण्यासाठी, घरून जर सामना बघितला असता, ही स्पर्धा बघितली असती, तरी देखील त्यांना अस्वस्थ वाटलं असं. परंतु इकडे येऊन ते आनंद घेत आहेत आणि विसरलेले आहेत की माझ्या अंगामध्ये ताप आहे आणि किंबहुना मी आजारी आहे. म्हणजे या सर्व काही गोष्टी आहेत ना, तुम्हाला ऊर्जा येतात आणि जरी तुम्ही आजारी असलात तरी देखील तुम्ही लढू शकता. हे मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे यांनी दाखवलं. क्रिकेटचे दर्दी खेळाडू आहेत विवेक शिंदे निलेश सर. ते घरी बसू शकत नाहीत, ऑफिसमधून काही ना काहीतरी कारण सांगून ते या ठिकाणी मैदानापर्यंत पोहोचले. निखिल हसतोय पहा, कारण हा बॉल समजण्या पलीकडचा होता. म्हणजे वाईट, म्हणजे दुसरा वाईट ही होऊ शकला असता. वाईट बॉल येतोय. 25 धावा स्कोरबोर्डती लागतायत. संतोष सपकाळ यांचा अंगावरती येणारा बॉल पाठवलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी एका बाजूला गणेश कदम आणि सतीश चव्हाण यांना आक्रमण करावं लागेल, कारण 2 गडी गमावलेले आहेत आणि उर्वरित आता फक्त काहीच बॉल शिल्लक आहेत. अगदी बरोबर आहे निलेश सर. आणि मैदान हे आपण जर पाहिलं तर 180 मैदान आहे, 360 मैदान नाही. हे सुद्धा बॅटिंग करताना तुम्हाला डोक्यात ठेवणं गरजेचं असेल. पाठीमागे स्ट्रोक खेळून काय मिळणार आहे, तर सिंगल मिळणार आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करा, डाऊन द ग्राउंड फटके खेळा. मध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रोक खेळा. आणि सतीश चव्हाण पाठीमागे फिरून फिरून मारतायत, ते KSK महाबळेश्वरच्या टीमसाठी मला वाटते फायदेशीर आहे, कारण पाठीमागच्या बाजूला एक डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. पंचांनी कळवले की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल येतोय, म्हणजेच 27 धावा स्कोरबोर्डती लागतायत. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल. 5 षटकांची लढत आहे, 70 पर्यंत पोहोचावं लागेल. हो, स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, फसवलंय सतीश चव्हाण यांना. स्मार्ट बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. संतोष सकपाळ जंगली निश्चित आता कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करत आपल्या कल्पक बुद्धिमत्तेमधून टाकलेला हा बॉल होता जंगली, आणि जो कमी गतीचा होता आणि सतीश चव्हाण यांना प्रभावित करून गेला. परंतु हाई बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल आला आणि प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे KSK चा. अगदी आपण पाहिलं तर डॉट वरती डॉट बॉल येत आहेत. प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असेल, कारण KSK चे प्रेक्षक हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि ते चांगला खेळ करतील, त्याला सपोर्ट करतील. सतीश यांचा बॅटिंग तुम्ही पाहिली, 8 बॉलमध्ये केवळ 5 धावा केल्यात निलेश. म्हणजे हा स्ट्राईक रेट तुम्हाला क्रिकेटमध्ये चालणार नाहीये. आणि आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाय, मला वाटतं. काय स्ट्रोक फटका खेळलाय, ऑन साईडला धमाका केलाय, म्हणजे एक षटकार ठोकलाय सतीश चव्हाण यांनी. लेट आहे लेकिन दुरुस्त आहे, आणि ज्या षटकाराची अपेक्षा KSK क्रीडा प्रतिष्ठानला होती तोच षटकार आता सतीश चव्हाण सालोशी यांच्या बॅटमधून आलाय. बॉल सीमा पार येतोय तो षटकार. एका बाजूला जंगली यांच्यावरती चढवला, आता भीषण हल्ला. एका बाजूला जंगली यांनी चांगली गोलंदाजी केली होती. हा शेवटचा बॉल पुन्हा एकदा फिरवून मारलाय. फक्त मोहर किती धावांची लागेल, तर फक्त एका धावेची लागते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 34 धावा, 2 गडी बाद. चांगली बॉलिंग केली संतोष सकपाळचं मी कौतुक करेन. 11 धावा मी म्हणेन इथे चांगल्या आहेत निलेश सर. तुम्ही रबर बॉल क्रिकेट खेळताय, पाऊस बिलकुल नाहीये, जर कॉन्क्रीटचं विकेट आहे जिथे मात्र आपण जर पाहिलं बॉल थांबून येतोय, बॅटिंग करणं खूप सोपं आहे. 11 धावा संतोष सकपाळने खूप चांगल्या दिल्यात. मी 34 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 5 षटकांची लढत आहे. KSK क्रीडा प्रतिष्ठानचा स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर लाईन अप आता सचिन दादा सांगत होते की बॅट्समन सुनील शिंदे सारखा बॅट्समन पाठीमागे आहे, जो कॅप्टन आहे. जर सचिन कदम, कॅन्डी, संतोष भोसले खूप चांगली बॅटिंग करतात. अनिरुद्ध आहेत, ते खूप चांगले बॅटिंग करतात. बॅट्समन आहेत, परंतु तुम्हाला रन्स बनावे लागतील, मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील, कारण मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांकडे फलंदाजी जबरदस्त आहे. आता KSK क्रीडा प्रतिष्ठानला विकेट वाचवून चालणार नाही, तर आता धावा कुटाव्या लागतील. कारण एक वेळ अशी होती ना की फलंदाज 2 झटपट माघारी गेले होते, त्यामुळे विकेटची पतझड थांबवायची होती आणि ती थांबवली आहे. गणेश कदम आणि सतीश चव्हाण यांनी ती विकेटची पतझड थांबवली आहे. परंतु धावसंख्येला जी गती हवी आहे ना, ती त्यांना द्यावी लागेल. जर या सरासरीने बॅटिंग केली तर अपेक्षित धावा, प्रोजेक्टेड स्कोर 56 आहे. 34 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. यश आलेत बॉलिंगसाठी.
हा पहिला बॉल चांगला ऑफस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि इथे व्हाईट बॉल येतोय म्हणजे एक सिंगल रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. 35 धावा स्कोरबोर्ड मध्ये लागतात. निलेश सर, कमीत कमी 2 षटकांमध्ये तुम्हाला 30 ते 35 धावा स्कोरबोर्ड ती लावाव्या लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये रंगत येईल. यश मोरे जे हातलोडचे आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये 4 मध्ये माफ करा. सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये गणेश कदम आहेत आणि 2 धावांचा फटका धावसंख्येला पुढे घेऊन चाललाय. अगदी गणेश कदमची बॅटिंग तुम्ही पाहिली ना निलेश सर, तर 1 शॉट आहे पंचांनी सांगितलं म्हणजे एक सिंगल रन असेल. पहा, या गोष्टी तुम्ही क्रिकेटमध्ये करता येणार नाही. एका रनचं महत्व निलेश सर ज्या वेळेला शेवटी मॅच जातील आणि एका रननी आपण ज्या वेळेला मॅच हारतो ना त्यावेळी त्या सिंगल रनचं महत्व आपल्याला समजतं. त्यामुळे शॉर्ट रन तुम्हाला काढता येणार नाहीये. बॅट घेऊन स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. परंतु पुन्हा एकदा गणेश कदम या नावाबद्दल निलेश सर आपल्याला चर्चा करावी लागेल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग कोण विसरेल, जिथे त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर आपण जर विचार केला तर महाबळेश्वर चॅम्पियन लीगमध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब गणेश कदमनी पटकावला होता. त्यांची बॅटिंग कोण विसरेल, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता येणारे बॉल 11 गणेश कदमनी इथे जर एक स्फोटक इनिंग खेळली 30-35 धावांची तर आणि तरच एक चांगला स्कोरबोर्ड ती लावू शकतो. हो निश्चित. आणि त्याचबरोबर घनसोलीचं क्रिकेट कोण विसरेल, घरोंद्याच्या मैदानावरचं सातत्याने ते खेळत आहेत. परंतु एका बाजूला एक युवा खेळाडू आहेत हातलोडचे यश मोरे पुन्हा तयार, ज्यांनी प्रभावित केलेला आहे अलीकडच्या काळामध्ये. परंतु समोर गणेश कदम वाकी तयार. हा बॉल जागेवरतूनच उचललाय आणि या बॉलवरती मोहर लागली. ती 6 धावांची षटकार. जबरदस्त टोला होता. आपण जर पाहिलं तर हा बॉल गुडलेन टप्प्यावरती टाकलेला बॉल, परंतु या बॉलला कशा पद्धतीने उचललाय आपण 22 यार्डच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. आडव्या बॅटने घेतलाय. ऑन साइड फेवरेट झोन आहे गणेश कदमचा आणि या झोनमध्ये खूप सारे स्ट्रोक त्यांनी, खूप सारे षटकार चौकार त्यांनी ठोकलेत. अगदी मिडल ऑफ द बॅट केलाय. 6 धावांसाठी फटका महत्वाचा होता. धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचले. आता धावसंख्या चांगला वेग पकडते, परंतु एका बाजूला यश मोरे यांना जोमाने कमबॅक करावं लागेल आणि काही डॉट बॉलही त्यांना टाकावे लागतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटचा पंच, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, एक सिंगल धाव. यश मोरेचं कौतुक करावं लागेल कारण या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला परंतु त्यांनी एक चांगला बॉल हाताळलाय. अगदी आपण जर पाहिलं तर गुडलेन टप्प्याच्या थोडासा पाठीमागे बॉल पडला, वेग या बॉलमध्ये दिला होता आणि कट करायचा प्रयत्न राहिला गणेश कदमचा. बॅटची कडा, एक सिंगल रन प्राप्त होते. म्हणजे 43 वरती 2 ही स्थिती आहे. 3.3 षटकांचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान. निश्चित हा जो बॉल होता तो वाकाडण्याजोगा होता. एका वेगळ्या रणनीतीने टाकलेला बॉल होता आणि तुम्हाला क्रिकेटमध्ये रणनीती आखाव्याच लागतात. तुम्हाला डावपेच आखावे लागतात आणि तुम्हाला समोरच्या खेळाडूचे डावपेच हे तुम्हाला उधळवावे लागतात आणि तोच प्रयत्न दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतात. एकामेकावरती कुरघोडी. शेवटचे 3 बॉल शिल्लक. यश मोरे तयार आणि यावेळेला आणखीन एक बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान, 6चा लगान. गणेश कदम यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार. गणेश कदम आता मित्र जर आपण निलेश सर पाहिलं ना 6चा पाडा बोलताय. 6 एके 6 आणि 6 दुनी 12 म्हणजे 12 धावा आल्यात आणि महत्वाच्या आहेत कारण स्कोर या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण प्रेक्षकांना काय पाहिजे तर प्रेक्षकांना निलेश सर षटकार चौकार पाहिजेत, मोठी धावसंख्या पाहिजे, ती चेस केली पाहिजे दुसऱ्या टीमनी, शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला पाहिजे, ही प्रेक्षकांची अपेक्षा असते आणि त्याच्यामध्ये क्रिकेट आहे आणि त्या कारणाने काय ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. आणि प्रेक्षक ज्या पद्धतीने आपण पाहतोय की 22 यार्डच्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह पाहतायत ते म्हणत असतील निलेश सर की 70-80 धावा झाल्या पाहिजेत. निखिल जाधवनी एका बाजूने तोडफोड केली पाहिजे, निखिल जाधवनी 50 धावा स्वतःच्या केल्या पाहिजेत. आम्हाला त्यांची बॅटिंग बघायची. म्हणजे या सर्व काही गोष्टी आहेत ज्याची आपण चर्चा करतोय. जर तर उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. एक चांगलं मिश्रण होतं या बॉलच्या पाठीमागे. म्हणजे वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आता यश मोरे करत आहेत. यशने अगदी ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग केली कारण तुम्ही स्टंप टू स्टंप बॉलिंग कराल तर तुम्ही भरपूर षटकार कराल. मग लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल किंवा रबर बॉल क्रिकेट असो, बॅट्समन पासून दूर बॉल टाकण्याचा प्रयत्न करा. पुढचा बॉल आपण पाहतोय गणेश कदम. हा बॉल पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागेवरती स्टँड राहिलाय गणेश कदम. महत्वाची विकेट मी म्हणेन निलेश सर, जो बॅट्समन फॉर्म मध्ये आला होता, चांगले स्ट्रोक खेळत होता, त्याची विकेट प्राप्त केली यश मोरे हातलोट या खेळाडूंनी. 4 षटकांचा खेळ समाप्त होता आणि 4 षटकाच्या अखेरीस 49 धावा आणि अखेर गणेश कदम वाकी यांची विकेट मिळाली आहे. खराब शॉट सिलेक्शन, वेळेच्या अचूकता, फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही
आणि सुरेश सपकाळ यांनी बॉलच्या खाली आले आणि पकडला एक चांगला झेल. अगदी आपण जर पाहिलं 49 धावा स्कोरबोर्डची लागतायत. महत्वाचा गडी, महत्वाचा हिरा म्हणजे गणेश कदम पॅक्स खूप चांगली बॅटिंग केली. 9 बॉल 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. महत्वाच्या धावा मी म्हणेन 49 धावा. निलेश सर, शेवटचं षटक आहे, आपण चर्चा करतोय 70 पर्यंत संघ जाणं गरजेचं असेल, जाऊ शकतो. 21 धावांची गरज आहे, शेवटचं षटक आहे आणि टीमचे कॅप्टन सुनील मारुती शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 ते 3 षटकात ठोकतायत ना, 21 धावा येऊन जातील आणि 70 धावा आल्या ना फायनल म्हणजे आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल आणि तिकडे गेल्यानंतर मला वाटतं फायनल मारण्याचा याच संघाचा चान्स असेल, कारण तिकडे 2 गाव 1चे 2 संघ वरती येणार आहेत. त्या कारणाने ही मॅच इम्पॉर्टंट आहे. जो जिंकेल तो तिकडे फायनलला आणि नियम आयोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येते की 2 गाव 1चे जे संघ क्वालिफाय होतील ना त्यांना 2 खेळाडू घेण्याची मुभा आहे. तालुक्यातले कोणतेही 2 खेळाडू तुम्ही त्या ठिकाणी ॲज अ आयकॉन म्हणून त्या ठिकाणी फायनलसाठी घेऊ शकता. म्हणजे निलेश सर, हा वेगळ्या प्रकारचा फॉर्मॅट पहिल्यांदा आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाहतोय. निश्चित जे 2 संघ अंतिम सामन्यामध्ये क्वालिफाय होतील 2 गाव 1चे, त्यांना 2 खेळाडू पश्चिम महाराष्ट्रातील घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे या प्रकारची रूपरेषा आहे जे उद्या सामने होणार आहेत आणि पहिल्यांदा अशा प्रकारची रूपरेषा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु अंतिम षटक आहे रुळेगावची विवेक शिंदे, तर एका बाजूला सालोशीचे सुनील शिंदे, माफ करा सतीश चव्हाण स्ट्रायकर एंडला आहेत, तर नॉन स्ट्रायकर एंडला कुरुशीचे सुनील शिंदे. शेवटचे 6 बॉल विवेक शिंदे तयार. खोलवर टप्प्याचा बॉल विवेक शिंदे यांचा, यॉर्कर बॉल, एकच सिंगल धाव आणि स्ट्राईक सुनील शिंदे यांच्याकडे. 50 धावा स्कोरबोर्डती लागतात. पहिल्या बॉलवरती सिंगल रन आले. विवेक शिंदे बॅटिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय, परंतु बॉलिंगमध्ये अलीकडे जबरदस्त विविधता आणले. बॉलिंगमध्ये खूप चांगली बॉलिंग करतात या सीझनमध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये, टेनिस बॉलमध्ये गावासाठी खूप रुळेसाठी त्यांनी चांगलं क्रिकेट म्हणजे बॉलिंग खूप चांगली केली आणि आता मात्र तालुक्याच्या टीममध्ये सुद्धा बॉलिंग करताना आपण त्यांना पाहतोय. हो, इथे पहा फलंदाज सुनील शिंदे, क्लीन बॉल, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त, समजण्या पलीकडचा बॉल. मोये म्हणायला काय हरकत नाही निलेश सर. आणि याची रील येईल, मला वाटतं सतीश सनस यांना ज्या पद्धतीने बोल्ड केलं होतं त्या पद्धतीने हा रील सुद्धा मला वाटतं गाजेल, येईल चांगला आणि त्याला सुद्धा चांगले व्ह्यूअर्स मिळतील. अप्रतिम बॉल हाताळला होता. अगदी ज्या पद्धतीने मिडल एसटी डावी एसटी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऑफस्टम सोडून पुढे चाललेत. सुनील शिंदे काय करताय यार, असं नाही चालणार क्रिकेटमध्ये, खूप पुढे गेलाय तुम्ही, नाराज झालेत, डोक्यावरती बॅट आपटतायत. या सर्व गोष्टी तुम्हाला कोण दाखवतंय तर 22 यार्ड दाखवते. निलेश सर, आजच्या दिवसामधलं अप्रतिम कामगिरी 22 यार्डची. आपण अनेकदा त्यांच्याबरोबर जोडलंय, परंतु आजचं काम अप्रतिम आहे. निश्चित सचिन शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, त्या टीमचं आपण कौतुक करूया. खऱ्या अर्थानं कॅमेरा वर्क असेल किंवा टेक्निकल ऑपरेटर असतील, यांनी चांगलंच काम केलेलं आहे. आणि हा जो क्लीन बोल्ड आहे ना, याचं रिप्ले टेलिकास्ट 2 ते 3 वेळा त्यांनी दाखवलंय. आणि सुनील शिंदे कशा प्रकारे आउट झाले, माघारी गेले, परंतु यावेळेला कमी गतीचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, हा डॉट. विवेक शिंदे कमालीची बॉलिंग, फिरकी गोलंदाजी, अगदी फसवलंय मी म्हणेन. ज्या पद्धतीने आपण लहान मुलांना निलेश सर 1 रुपयाचं चॉकलेट द्यायचो आणि ज्या पद्धतीने फसवायचं ना, त्या पद्धतीचे चेंडू हाताळताना पाहायला मिळतात. थोडंसं विनोदी समालोचन करणंही गरजेचं आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं गरजेचं आहे. विवेक शिंदे अप्रतिम बॉलिंग, हॅट्स ऑफ. आता आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडा वेळ हवेत आहे. ज्या प्रकारे तुम्ही चर्चा केली ना की विवेक शिंदे थोडीशी लालसा देत आहेत, बॉल थोडासा पुढे ठेवतायत आणि ज्या प्रकारे फलंदाज बॉलच्या दिशेने जात आहेत त्यावेळेस कुठेतरी स्ट्रोक मिसटाईम होतोय आणि एक सिंगल धाव आली आहे. विवेक शिंदेचं कौतुक करावं लागेल. निलेश सर, बॉल टॉस करतायत, त्याचबरोबर आपण लेदर बॉल म्हणतो, मध्ये म्हणतो फ्लाईट दिली जाते, फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतायत, लालसा देण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल विवेक शिंदे यांचा. हा बॉल खराब आहे, कारण खूप पाठीमागे टाकलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, बराच काल हवेमध्ये म्हणजे पाठीमागे आपण यष्टीरक्षक सुरेश आहेत जे टीमचे कॅप्टन आहेत. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. निलेश सर, आणखी 2 बॉल आहेत, 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले, 60 पेक्षा जास्त धावसंख्या झाली. तर 5 षटकांमध्ये या मॅचमध्ये मजा येईल. निखिल जाधवला तुम्ही लवकर बाद केलं, विवेकला लवकर बाद केलं, तर या मॅचमध्ये मजा येऊ शकते. हो, निश्चित मजा येऊ शकते. आता संपूर्ण जो काय दारोमदार आहे KSK क्रीडा प्रतिष्ठानचा, तो गोलंदाजीवरती असणार आहे. कारण अंतिम षटकामध्ये ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा आतापर्यंत आलेल्या नाहीयेत. अवघ्या या ओव्हरमध्ये फक्त 4 आणि 4च धावा आलेल्या आहेत.
आता सतीश चव्हाण यांना कोण सांगणार की पाठीमागे डिक्लेअर आहे असं झालंय आता. कारण आपण बरीचशी सचिन शिंदे पण मला सांगत होते की पाठीमागे डिक्लेअर आहे आणि मला वाटते त्यांच्या लक्षात नाहीये की हे 180 मैदान आहे, 360 मैदान नाही. कारण बरेचसे बॉल मला वाटते क्वांटिटी जर आपण पाहिली तर 8 ते 10 बॉल पाठीमागे गेलेत. कारण हे 180 मैदान आहे, तुम्हाला पुढे स्ट्रोक खेळायचं आहे, मध्ये बॅटिंग करायची आहे आणि तुम्ही जास्त रन तुम्ही प्राप्त करू शकला असता. 53-4 शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल आहे, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन प्राप्त होईल, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं. आणि धावा मात्र फक्त सिंगल येते, त्यापेक्षा अधिकचं काही नसणार आहे. परंतु विवेक शिंदे यांच्या बॉलिंगची चर्चा सातत्यपूर्व होत राहील. शेवटचं षटक हाताळलंय, फक्त एक धाव खर्च केली, 5 धावा त्यांनी दिल्यात. कमालीची बॉलिंग आणि जो क्लीन बोल्ड केलाय ना तो संध्याकाळी प्रत्येकाच्या स्टेटसला म्हणजे त्याची जो रील आहे ती व्हायरल होताना पाहायला मिळेल. आणखी एक रील आपल्याला मिळाले या ठिकाणी. तुम्ही मॅच समरी पाहू शकता. जरा परत एकदा मॅच समरी दाखवा प्लीज सचिन भाऊ. मॅच समरी दाखवा जरा. आपण पाहू शकतो 54 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 4 विकेट पहिले आपण 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. गणेश कदम चांगली बॅटिंग, 9 बॉल 21. सतीशने 14 बॉल 16, पाठीमागच्या दिशेने जास्त स्ट्रोक खेळले. क्षितिज मोरे 3 बॉल 10, चांगली बॅटिंग. परंतु आपण पाहिलं सुनील शिंदे आले, 2 बॉलमध्ये 1 केले. बॉलिंग कडक केली. याच्यामध्ये आपण मयूर शिंदेचं कौतुक करावं लागेल. निलेश सर फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि विवेक शिंदे या 2 बॉलरना खऱ्या अर्थाने ना निलेश सर मॅच जिंकली तर मॅन ऑफ द मॅच तुम्हाला द्यावी लागेल. कारण 12 बॉलमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि दोघांनी 1 विकेट घेतली. म्हणजे 12 बॉलमध्ये 9 धावा खर्च करणे लिमिटेड ओव्हरमध्ये ही घातक बॉलिंग आहे, जबरदस्त डेंजरस बॉलिंग आहे. निश्चित या 2 षटकांमध्ये धावा येणं फार महत्वाचं होतं आणि त्याच 2 षटकांमध्ये KSK क्रीडा प्रतिष्ठानला धावा आल्या नाहीत आणि त्याचमुळे की काय बॅटिंग करताना फक्त KSK क्रीडा प्रतिष्ठान संघ 50 पार जाऊ शकला. आणि जे समीकरण आहे ते आपण नव्याने मांडूया. येणाऱ्या 30 बॉलमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा. ते समीकरण आहे तब्बल 55 धावांचं. हे समीकरण या सामन्यासाठी आहे. दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि जे आमचे आर्थिक स्पॉन्सर्स आहेत त्यांचे बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांनी आम्हाला आर्थिक पाठबळ या संपूर्ण स्पर्धेला दिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्या सर्वांचं मनपूर्वक आपण आभार मानूया. कारण आपल्या सहकार्यामुळेच आम्ही एवढा मोठा भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम उभा करू शकलो. त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामना सुरू करा. आपण काही वेळातच पुन्हा एकदा भेटूया. कशा प्रकारे होईल धावसंख्येचा पाठलाग, कशा प्रकारे होईल बचाव, पाहत ऐकत राहा. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 3.
थँक्यू सो मच. अगदी निलेश सर 5 वाजता आहेत आणि 5:30 वाजता आजचा पहिला दिवस निलेश सर संपेल आणि मला वाटतंय आपण कॉमेंट्री करतोय रबर बॉल क्रिकेटमध्ये. मला वाटतंय अशी पहिली स्पर्धा आहे सचिन दादा 5:30ला पॅकअप आहे आपलं आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत कारण आपण पाहिलं तर नवी मुंबई नगरी आणि उपनगरांमधून कांदिवली असेल बोरिवली असेल हो यस 5 षटकांचे सामने आपण खेळवलेत. ऑलमोस्ट फक्त 2च मॅच यस 2 मॅच फक्त 4 षटकांच्या झाल्या. आयोजकाचं कौतुक करावं गेलं. अरुण कदम यांची संपूर्ण टीम त्यांचं कौतुक करावं लागेल आणि सर्व सिस्टम ज्या पद्धतीने आपण पाहिली प्रत्येक घटक ज्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य केले त्यांचं कौतुक करावं लागेल. पहिला दिवस अगदी वेळेत या ठिकाणी कंप्लीट होतोय. चला मॅचला आपण सुरुवात करूया. परंतु स्क्रीनवरती मी सचिन दादांना सांगतोय की आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक रन कुणी बनवल्या आणि सर्वाधिक विकेट आतापर्यंत कोणाच्या आहेत हे एकदा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. कारण प्रेक्षकांना उत्सुकता असते निलेश सर की हा तालुक्याचा गट आहे त्याच्यामध्ये रन्स कोण जास्त बनवत आहे विकेट्स कोण जास्त घेत आहे या नावांची प्रेक्षकांमध्ये जास्त चर्चा होत असते. त्या कारणाने हे काय आपण 22 यार्डच्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवूया. पहिला बॉल पडेलच या ठिकाणी. बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय निखिल जाधव स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले तर नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय विवेक शिंदे. तर आपण संपूर्ण चार्ट आमच्या समोर त्यांनी दिलाय. क्षितिज मोरे केसके क्रीडा प्रतिष्ठान 66 धावा त्यांनी केल्यात. त्यांचा उच्चांक आहे 37 वरती. निखिल जाधव 2 नंबरला आहेत ज्यांनी 48 धावा केल्यात. 29 त्यांचा सर्वोत्कृष्ट आहे. राजू कंक परी 11 कराड 48 धावा. निलेश सर हे टॉपचे 3 आहेत. त्याच्यामध्ये निखिल जाधव आता सध्या बॅटिंग करतोय आणि क्षितिज मोरे 66 आहेत आणि 48 आहेत. म्हणजे निखिल जाधव पुढे जाऊ शकतात. हो आणि त्याचबरोबर सामना सुरू होण्या अगोदर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे निखिल जाधव यांच्या विकेटसाठी. सुधीर भाऊ धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्स यांनी ठेवलेला आहे आणि जर ही विकेट गणेश कदम यांनी मिळवली तर ग्लोरियस स्पोर्ट्स आणि सुधीर भाऊ धनावडे यांच्याकडून रोख पारितोषिक 5,000. विकेट आहे निखिल जाधव यांची. क्या बात आहे क्या बात आहे. सुधीर भाऊ धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्स आणि याच संघामध्ये निलेश सर गणेश कदम खेळताना आपण पाहतो आणि या खेळाडूसाठी एका विकेटची एका बॉलची असा तो बॉल असेल 5,000 देऊ शकतो. 5,000चा बॉल या 6 बॉलमध्ये कोणता असेल पाहणं गरजेचं. पहिला बॉल ओ हलक्या हाताने टाकलाय स्लोअर पद्धतीचा बॉल. बॅटची कडा की काय अगदी डोक्यावरती हात गेलेत गणेश कदमचे. निलेश सर 5,000चा बॉल आहे. त्यापेक्षा मॅच खूप जिंकणं महत्वाचं असेल. केसके क्रीडा प्रतिष्ठानसाठी विकेट प्राप्त झाली तर मॅच मध्ये येऊ शकतात. परंतु गणेश कदम एक टॅलेंटेड बॉलर आहेत आणि या सीझन मध्ये खूप चांगली बॉलिंग केली. पुढचा बॉल ओ हा बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला एक जबरदस्त कडक शॉट खेळलाय. अप्रतिम पहिला बॉल दुसरा बॉल आणि त्याच्यावरती निखिल जाधवचा तडाखा येतोय षटकार. निश्चित पहिला बॉल गणेश कदम यांचा चांगला होता परंतु त्यानंतरचा बॉल गणेश कदम यांनी फुलटॉस टाकलाय आणि निखिल जाधव यांचा हा फटका बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी. बॉल चालाय सीमा पार. सरळ 6 धावांसाठी षटकार. निखिल जाधवना निलेश सर अशा प्रकारचे बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. ओव्हर पिच बॉल फुलटॉस बॉल निखिल जाधव सोडणार नाहीये. या अगोदरचा बॉल खूप चांगला होता. जो बॉल आपण पाहिलं गुडलिंगला टप्पा ऑफसाईडच्या ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे. बॉल हवेमध्ये स्टँड आहे. आता पंचांचा निर्णय येणं बाकी. काय घडतंय हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल कारण सवाल आहे 5,000चा. पंचांनी कोणतंही रिॲक्शन दिलेलं नाहीये. नो बॉल साठी वेट करतोय निखिल परंतु पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत काय येतो हे पाहणं गरजेचं. पंच विकेट आहे का. यस विकेट आहे. निलेश सर काय म्हणाल. रोख रक्कम 5,000. 1 महिनाभर निलेश सर काम करावं लागतं. कुठेतरी 5,000 आपल्याला मिळत असतात. एका बॉल मध्ये 5,000 कमवले. ग्लोरियस स्पोर्ट्स सुधीर भाऊ धनावडे थँक्यू सो मच. निश्चित ही कौतुकाची थाप आहे खेळाडूंच्या पाठीवरती ठेवलेली आहे. त्याच्यामुळे खेळाडूंना एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते आणि ती थाप गणेश कदम यांच्या पाठीवरती ठेवली आणि निखिल जाधव यांची अखेर त्यांनी विकेट मिळवली. निखिल जाधव मोठा फटका खेळायला गेला आणि बॉल हवेत उभा राहिला. बाकीचं काम क्षेत्ररक्षकांनी केलं आणि निखिल जाधव सारख्या मोठ्या खेळाडूची विकेट इथे प्राप्त केलेली आहे. आणि एका बाजूला पहा सुधीर भाऊ धनावडे जशी मात्र विकेट घेतलेली आहे तसे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत आणि त्यांनी जीपेच्या माध्यमातून हे पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या सुधीर भाऊ धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्स साठी. विकेट घेतली त्यानंतरचा बॉलही झाला नाही तसं मात्र ते पैसे द्यायला लगेच आलेले आहेत. ही कौतुकाची थाप आहे आणि याचमुळे खेळाडू घडतात.
आणि ते काम इथे आता सुधीर भाऊ धनावडे करत आहेत आणि लगेच आलेत आणि जो रोख धनादेश आहे तो लगेच प्रदान करत आहेत. क्या बात आहे. एका बाजूला गणेश कदम पुन्हा तयार, तर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदे लाल्या बॅटिंग साठी आल्या पावली. हा बॉल स्वप्नील शिंदे लाल्या यांनी पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावांसाठी आपल्या स्टाईलने ठोकलाय षटकार. निखिल जाधव यांना आउट केलं, त्याचा काही परिणाम बॅटिंग लाईनरवरती होणार नाही, कारण स्वप्नील जाधवला आल्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. आणि तुम्ही पाहिलं या बॉलवरती ज्या पद्धतीने गुडलेनला टप्पा टाकला होता, ऑन साईडला या बॉलला अगदी खेचून मारलाय, जबरदस्त टोला, खूप लांबवरती बॉल जाऊन पोहोचलाय, षटकार येतोय. निश्चित विकेट गेले परंतु त्याचा फरक नाहीये. आणि उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, बॅटची आतली कडा, स्वप्नील शिंदे लाल्या कुरोशी माघारी. ही मैत्री आहे, क्रिकेट आहे, विकेट गेलेली आहे परंतु दोन्ही एकमेकांना भेटले, गळा भेट घेतली आणि पुन्हा परत दिला इशारा, विकेटचं बटन. मी म्हणेन नक्कीच निलेश सर KSK चे खेळाडू आहेत आणि एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पहा तुम्ही या बॉलची क्रिया पाहू शकता. गणेश कदम स्लोअर पद्धतीचा बॉल, इथे बॅटची कडा आणि सागर सुतारने एक झेल पकडला आणि तदनंतर सेलिब्रेशन तुम्ही पहा, सेलिब्रेशन केलं परंतु तदनंतर जाऊन अगदी गळा भेट घेतली लाल्याची. क्या बात आहे. हे दृश्य ना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, खूप आनंद होतो कारण हे सर्व खेळाडू KSK चे आहेत. हा ना, एक मित्र एका मित्राला जाऊन भेटतोय आणि दोघांच्याही चेहऱ्यावरती निखळ स्मित हास्य आहे. एकाने षटकार मारला तर एकाने आउट केलं. अशा प्रकारचं विश्लेषण करूया. धावसंख्या आहे 12, 2 गडी बाद, 5 बॉलचा संपलेला आहे खेळ. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 25 बॉल 43 धावांची गरज आहे. 2 महत्वाचे गडी या ठिकाणी बाद केलेत निलेश सर. विचार केला तर आणखी काही विकेट्स प्राप्त झाल्यानंतर या मॅच मध्ये मजा येईल, कारण आपण विचार करत होतो निखिल जाधव बॅटिंग करतील, विवेक बॅटिंग करेल, परंतु विकेट्स प्राप्त केलेत आणि त्या कारणाने काय विवेक आहेत, अजून 2 विकेट्स प्राप्त झाल्यात कारण लाल्या परत गेलाय. 25 बॉल 43 धावांची गरज आहे. विकेट्स तुम्ही कालांतराने घेत गेला ना या मॅच मध्ये निलेश सर, तुम्हाला विजय प्राप्त होऊ शकतो. विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील आणि फार वेळानंतर संधी मिळालेली आहे. अडचणीच्या काळामध्ये झांझवडचे विशाल जाधव मॅक्सवेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. परिस्थिती थोडीशी बॅटिंगसाठी अनुकूल नाहीये परंतु अशाही परिस्थितीमध्ये बॅटिंगसाठी आता विशाल जाधव झांझवड जे मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध आहेत बॅटिंगसाठी आलेत. आणि अगदी मॅक्सवेल खूप चांगली बॅटिंग करतात. रबर बॉल क्रिकेट हा खेळ त्यांच्या पसंतीचा आहे. पहिला बॉल खोला टाकलेला बॉल, अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळेल. ते ऑफ स्टंपच्या बाहेर पॉपिंग क्रीज मध्ये काय बॉलिंग केले, या खेळाडूसाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. मित्रांनो, गणेश कदम यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. 2 विकेट्स प्राप्त केल्या. मिस्टर निखिल जाधव आणि मिस्टर अगदी स्वप्नील शिंदे या 2 विकेट्स प्राप्त केल्या. वॉट अ बॉलिंग यार, सुपर्ब यार. 2 आक्रमक फलंदाजांना माघारी पाठवण्यामध्ये यश मिळवलं. गणेश कदम गाव वाकी मिस्टर फॅक्स या नावाने प्रसिद्ध आहेत क्रिकेटच्या पटलावरती. आणि 5 ज्या प्रकारे त्यांनी विकेट घेतली, 3 खेळाडू आता एकत्रित आलेले आहेत. पुन्हा चर्चा होते ओव्हर नंबर 2 साठी कुणाला बोलवायचं, कारण एका बाजूला विकेटची पतदड सुरू आहे आणि अशाच प्रकारची जर विकेटची पतदड सुरू झाली तर KSK महाबळेश्वरला सामना जिंकणं कठीण होईल. त्यामुळे आता विशाल जाधव आणि विवेकला तळ ठोकून बसावं लागेल. विवेक शिंदे यांची बॉलिंग बॅटिंग आता इथून पुढे खूप महत्वाची असेल आणि विवेक शिंदे यांना शेवटपर्यंत राहावं लागेल. गणेश भोसले बॉलिंग मार्कवरती येताना आपण पाहतोय, तेटली गावचे खेळाडू आहेत, एक युवा खेळाडू आहेत आणि जे यशनी काम केलंय हे इथे मात्र या इनिंगमध्ये सेकंड इनिंगमध्ये गणेश भोसले यांना कामगिरी करावी लागेल. परंतु आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर विवेक शिंदे स्ट्राईक एंडला पोहोचलेत. विवेकची विकेट महत्वाची आहे या मॅचमध्ये जर KSK क्रीडा प्रतिष्ठानचा विचार केला तर. या बॉलवरती आडव्या बॅटनी स्ट्रोक केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत सचिन कदम. बॉलवरती येतील तोपर्यंत सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. बॅकअप आहे त्या ठिकाणी संतोष भोसले त्वरित आलेत. निलेश सर, या मॅच मध्ये विवेक शिंदे शेवटपर्यंत खेळणं गरजेचं असेल जर KSK महाबळेश्वर या टीमला विजय प्राप्त करायचा आहे, कारण एक स्थापित बॅट्समन म्हणून ते आहेत. हो, आणि ज्या प्रकारे त्यांचा खेळ राहिलेला आहे KSK साठी किंवा 11-11 साठी नेहमीच बहरलाय. परंतु एका बाजूला गणेश भोसले तेटली तयार. पुढचा बॉल, बॅटची कडा आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. सिंगल रन आली तर मला वाटतंय KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या फायद्याचे असेल, कारण सिंगल रन देत गेले. शेवटच्या काही षटकामध्ये जर तुम्हाला मोठं टार्गेट मिळालं तर तिथे मजा येईल मॅचमध्ये. त्या कारणाने गणेश भोसलेची बॉलिंग महत्वाची राहील. निश्चित ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. आतापर्यंत हाताळलेले 2 बॉल आहेत आणि अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत काटकसरीची गोलंदाजी आहे. उर्वरित 4 बॉल देखील त्यांना त्याच जोमाने टाकावे लागतील. परंतु एका बाजूला विशाल जाधव यांना हात खोलावे लागतील, एका बाजूला विवेक शिंदे आहेत.
अगदी बरोबर आहे. गणेश भोसले 2 बॉल चांगले टाकले ते स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय मॅक्सवेल आहेत जे विशाल जाधव बॅटिंग करतात, तर नॉन स्ट्राईकला तुम्ही विवेक पाहता जे रुळेगावचे आहेत. या मॅचमध्ये निलेश सर मजा येईल कारण 2 विकेट्स ज्या हव्या होत्या त्या खऱ्या अर्थाने KSK क्रीडा प्रतिष्ठानला मिळाल्यात आणि कमबॅक करताना KSK क्रीडा प्रतिष्ठान पाहायला मिळतोय. परंतु आणखी काही विकेट्स तुम्हाला प्राप्त कराव्या लागतील कारण बॅटिंग लाईन खूप महत्वाचा मोठी आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल इथे ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं वाईट बॉल आहे. निश्चित बॉल चांगला होता, फक्त बॉलची दिशा खराब होती. परंतु ज्या प्रकारे मनसुबे होते ना गणेश भोसले यांचे ते चांगले होते की या क्षणाला कमी गतीचा बॉल म्हणजे एक भिन्नतेचा असलेला बॉल होता आणि तो त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला, तो आला वाईट. वाईट बॉल आलाय. पुढचा बॉल, हा बॉल सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आहे. वाईट बॉल येतोय. 2 धावा निलेश सर अतिरिक्त दिलात आणि कुठेतरी प्रेशर जो क्रिएट झाला होता पहिल्या 2 बॉलचा तो प्रेशर इथे रिलीज होताना पाहायला मिळतोय. निश्चित या गोष्टी टाळाव्या लागतील गोलंदाजी करताना. गणेश भोसले तेटली यांना स्टंप टू स्टंप किंवा शरीरापासून थोडंसं दूर गोलंदाजी त्यांना करावी लागेल. बॉल क्रमांक 3, हा बॉल पाठीमागे खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सतीश चव्हाणनी जे मागच्या पहिल्या इनिंग मध्ये केलं तेच पुन्हा एकदा विशाल जाधव करताना पाहायला मिळतात. निलेश सर 180 मैदान आहे, तुम्हाला V मध्ये खेळावं लागेल, समोर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि या प्रकारचे स्ट्रोक तुम्ही खेळलात तर तुम्हाला सिंगलच्या पेक्षा अधिकचं काय मिळणार नाहीये. निश्चित अशा प्रकारचे स्ट्रोक फलंदाज खेळत आहेत, परंतु बॉल देखील त्याच प्रकारचे येतात कारण अतिरिक्त उसळीचे बॉल तुम्ही समोरच्या बाजूला चांगल्या प्रकारे टोलवू शकत नाही. तुम्हाला फिरावंच लागतं आणि तुम्हाला कुठेतरी डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग या क्षेत्रामध्ये तो बॉल खेळावा लागतो आणि त्याच प्रयत्नामध्ये फलंदाज आहेत कारण अतिरिक्त उसळीचे बॉल तुम्ही आडव्या बॅटने चांगल्या प्रकारे समोर मारू शकत नाही. बॉलर तयार. पुढचा बॉल हा उसळता बॉल आहे, खराब लाईन मी म्हणेन, खराब बॉलिंग आहे. बॅटनी धावा आल्या तर काय हरकत राहणार नाही, परंतु अशा प्रकारची बॉलिंग जर तुम्ही केली ना तर KSK महाबळेश्वर टीमला सहजरित्या विजय प्राप्त होईल कारण अतिरिक्त धावा या ठिकाणी आपण विचार केला तर जास्तीच्या दिल्या जात आहेत, बॅटनी खूप कमी येत आहेत. चुका तुम्हाला टाळाव्या लागतील आणि चुका त्याच करा ज्या तुम्हाला खोडता येतील, म्हणजे पेन्सिली सारख्या चुका करा ज्या तुम्हाला खोडता येतील आणि या कुठेतरी चुका टाळाव्या लागतील गणेश भोसले यांना आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी बरोबर आहे. तुम्हाला चुका टाळाव्या लागतील, चांगली बॉलिंग करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅक्सवेल मात्र स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. हा पुन्हा एकदा जबरदस्त टोला आहे, परंतु पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने बॉल जाईल म्हणजे सिंगल रन प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने KSK महाबळेश्वरचे सर्व प्लेयर निलेश सर या ठिकाणी तुम्ही पाहताय ना ते मात्र चर्चा करत असतील की सांगत असतील मॅक्सवेलला की अरे पुढे मार, अरे पुढे मार. मॅक्सवेल पुन्हा एकदा पाठी मारतोय. या सर्व गोष्टी 20 धावा स्कोरबोर्डती लागतात. 35 धावांची गरज आहे. 20 बॉल 35 धावांची गरज आहे. पाहू शकता तुम्ही, पहा निलेश सर 22 यार्डच्या माध्यमातून संपूर्ण टीम दाखवली जाते. KSK महाबळेश्वरची टीम, तिथे चर्चा चालू असेल की अरे हा पाठी का मारतोय, हा पाठी का मारतोय, टीमला पाठी घेऊन जाईल अशा पद्धतीने या चर्चा प्रेक्षकांमध्ये टीममध्ये निलेश सर होत असतात. अनजित ज्यावेळेस मला वाटते सतीश चव्हाण बॅटिंग करत होते त्यावेळेस देखील अशा प्रकारे चर्चा होती आणि आता विशाल जाधव ज्यावेळेस करतायत त्यावेळेस देखील अशा प्रकारे चर्चा असू शकते. परंतु पाहूया बॉलच्या पाठीमागे होतंय काय. बॉलर तयार. बॅटची आतली कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. चांगली बॉलिंग होते म्हणजे 34 धावांची गरज आहे. इथून पुढे 19 बॉल 34 धावा आणि अजूनही शेवटचा बॉल शेष आहे. गणेश भोसले तेटली तयार. एका बाजूला बॅट्समन विशाल जाधव झांजवड बॅटिंगसाठी होत आहेत तयार. 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 4च धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. शेवटचा बॉल शेष. गणेश भोसले राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलेला बॉल टॅप केलाय ओव्हर दी बॉलर हेड. समोरच्या बाजूला 2 खेळाडू वेगाने बॉल वरती आणि लगेच एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी दुहेरीमध्ये केलंय. षटक क्रमांक 2चा संपलाय खेळ. 2 षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावरती. तब्बल 23. आता 18 बॉल 32 ची गरज. त्या दरम्यान निलेश सर एक पारितोषिक आलंय आणि खेळाडू आहे विवेक शिंदे जे रुळ्याचे आहेत, त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. ही मॅच त्यांनी जर KSK महाबळेश्वर यांना जिंकून दिली आणि मॅच फिनिश केली तर राज
राज पवार देवडी यांच्या माध्यमातून 1001चा धनादेश दिला जाईल. पहा निलेश सर, गणेश कदम यांच्यासाठी प्राइज आलं, विवेक शिंदेसाठी प्राइज येते. राज पवार यांचं कौतुक करावं लागेल. टीम आपली मैदानाच्या आतमध्ये खेळते, आपला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम राज पवार करतायत. निश्चित राज पवार आज KSK महाबळेश्वरच्या स्क्वॉड मध्ये नाही आहेत, परंतु तरी देखील ते जिथे आहे तिथून मनोबल वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि किंबहुना कौतुकाची थाप कशा प्रकारे माझ्याकडून देता येईल ना, हे बक्षीस रूपी त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि विवेक शिंदे मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत आणि त्यांचं मनोबल वाढणं या मॅचच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि तेच प्रयत्न राज पवार देवळे यांनी केलाय. अगदी बरोबर आहे. प्रोत्साहन मनोबल वाढवण्याचा प्रयत्न राज पवार करताना पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून 1001चा धनादेश. ही मॅच जर विवेक शिंदेने फिनिश केली, जिंकून दिली, तर त्यांच्यासाठी हे पारितोषिक आलंय. इथून पुढे 18 बॉल 32 धावांची गरज आहे. सोपं आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये, परंतु मॅच दोन्ही संघांचा विचार केला ना तर थोडासा प्रेशर आहे. कारण जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि त्या कारणाने काय अक्षय मोरे यांना बोलवले, आमंत्रित केले आणि पहिला बॉल ते मैदानाच्या आतमध्ये टाकतील. हो, चांगला बॉल आहे. आकुट टप्प्याचा बॉल. गुंडलिनला टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय, वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. एका बाजूला आता अक्षय मोरे वारसोई देव जे कटर गोलंदाज आहेत, त्यांनी हा पहिला बॉल टाकलेला आहे. विवेक शिंदे यांना बांधून ठेवले, डॉट टाकलाय. आता 17 बॉल 32ची गरज. 17 बॉल 32 धावा. निलेश सर, या षटकामध्ये जर अक्षय मोरेनी 4-5 धावा खर्च केल्या, षटक समाप्त केलं ना, विवेक शिंदेची विकेट प्राप्त केली ना, तर या मॅच मध्ये मजा येईल 2 षटकांमध्ये. पुढचा बॉल, हा शॉर्ट बॉल आहे. क्रिकेटमध्ये शॉर्ट बॉल चालणार नाही, ये नाही चलेगा भाई. विवेक शिंदे यांचा टोला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. वा बाई वा. विवेक शिंदे ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बाहुबली स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. तुटून पडले या बॉलवर, जसा बॉल आला तसा फेकून दिला. 6 धावेंसाठी संघर्षाचा षटकार. आणखी एक स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि एक झेल अप्रतिम पकडलाय. क्षितिज मोरेने झेल पकडलाय. कारण विवेक शिंदे डोकेदुखी ठरत होते या मॅच मध्ये. KSK क्रीडा प्रतिष्ठानसाठी त्यांची विकेट प्राप्त केली. मॅच त्यांनी फिनिश केली नाही, परंतु धावसंख्या चांगली ठेवली, कारण पाठीमागच्या बॉलवरती षटका ठोकलाय. आता मात्र इथून पुढे 15 बॉल 26 धावांची गरज. रंगत आले निलेश सर या मॅच मध्ये. आपण नेहमी म्हणतो ना, विकेट्स प्राप्त करा, मॅच मध्ये या. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण नेहमी सांगत असतो. आज मात्र हा सामना अप्रतिम होतोय. विवेक शिंदे यांच्या अंगावरती येणारा बॉल वळवला, परंतु बॉल सीमारेषा पार करू शकला नाही. क्षितिज मोरे बॉलच्या खाली आले आणि पकडला एक चांगला झेल. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गावडोशीचे संतोष सपकाळ जंगली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेले आहेत. म्हणजे ही विकेट तितकीच महत्वाची आहे KSK साठी, दोन्ही KSK साठी. संतोष सपकाळ चालले तर KSK महाबळेश्वर साठी मॅच सोपी, परंतु ही विकेट मिळवली KSK क्रीडा प्रतिष्ठानने तर त्यांच्यासाठी मॅच सोपी. अगदी बरोबर आहे. कारण दोन्ही संघ पाहिले तुल्यबळ आहे. दोन्ही संघांकडे जबरदस्त स्टारकास्ट आहे. एकाला झाकावं, एकाला काढावं. काय जबरदस्त लाईनअप आहे निलेश सर. आता संतोष सकपाळ जंगली जे गावडोशी गावचे खेळाडू आहेत ते मैदानाच्या आतमध्ये गेलेत. अक्षय मोरेनी पहिला बॉल चांगला टाकला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, तिसऱ्या बॉलवरती विवेक शिंदे यांची विकेट प्राप्त केली. आता मॅचमध्ये मजा आले. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असेल, प्रेक्षकांमध्ये चर्चा असेल, कोण जिंकेल हा सामना, कोण या चॅम्पियन ट्रॉफीच्या मेगा फायनल मध्ये म्हणजे टॉप 3 मध्ये दाखल होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं. 15 बॉल 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. संतोष सकपाळ यांच्यासाठी पहिला बॉल. ओ बॅटची कडा, संतोष सकपाळ पहिल्या बॉलवरती माघारी. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर येताना पाहायला मिळते KSK महाबळेश्वर टीमच्या बॅट्समन वरती. विकेटवरती विकेट जात आहेत. एखादा पत्ताचा बोंगला ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने विकेट जात आहेत. आणि निलेश सर, थोडीशी मॅच आता हार्ड झाले, अवघड झाले. प्रेक्षकांसाठी ही चांगली मॅच आहे, परंतु KSK महाबळेश्वर साठी हे चांगलं नाहीये. त्यांच्या विकेट जात आहेत. संतोष सकपाळ मैदानाच्या आतमध्ये गेले आणि संतोष सकपाळ मैदानाच्या बाहेर आलेत. विकेटची पतझड सुरू आहे. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि विकेटचं पतन होत आहे. ज्या प्रकारे तुम्ही पत्त्याचा उल्लेख केला की पत्त्याच्या खेळामध्ये चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणे आपल्या हातामध्ये आहे. परंतु एका बाजूला विकेटची पतझड सुरू आहे, ती आता KSK महाबळेश्वरला थांबवावी लागेल. कारण 4 गडी गारद केलेले आहेत KSKने 29 या आकड्यावरती आणि 14 बॉल 26ची गरज आहे.
वॉट बॉलिंग आहे निलेश सर. अक्षय मोरेचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. 2 महत्वाच्या विकेट्स काढल्यात आहे, फक्त केवळ 1 षटकार खाल्ला, म्हणजे 6 धावा त्याच्या खात्यावरती आहेत, परंतु 4 बॉल त्यांनी हाताळलेत. अक्षय मोरे वॉट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. मला वाटतंय तालुक्याचं क्रिकेट अक्षय मोरेने आतापर्यंत जे खेळलंय ना त्याच्यामध्ये हे षटक अप्रतिम हाताळलंय. परंतु 2 बॉल महत्वाचे असतील आणि स्ट्राईक एंडला मात्र बॅट्समन आलेत. प्रथमेश अंडर 22 ही स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली होती. हा बॉल महत्वाचा असेल. ओहो, चांगला बॉल आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. त्याला खेळण्याचा प्रयत्न, प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न ऑफ साइडला, परंतु बॉल वेगवान आहे निलेश सर. एका बाजूला प्रथमेश कदम सोनाट यांना मैदानाच्या आतमध्ये अब्दी ऑर्डर प्रमोट केलेला आहे. मधल्या फळीमध्ये आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं प्रथमेश कदम यांना करावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अक्षय मोरे वारसोई देव तयार. वॉट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. शेवटचा बॉल. हो, हा बॉलही चांगला आहे. अप्रतिम मित्रांनो, टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. अक्षय मोरेची बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या. वॉट बॉलिंग यार, सुपर स्पेल. 1 षटक हाताळलं, केवळ 6 धावा खर्च केल्या. विवेक शिंदेनी फक्त निलेश सर 1 षटका ठोकलाय. उर्वरित 5 बॉल डॉट केलेत, 2 विकेट्स प्राप्त केलेत. हे बॉलिंग अनालिसिस मी सांगतो निलेश सर, अक्षय मोरेच्या पूर्ण क्रिकेट कॅरियर मधलं हे खूप चांगलं आहे. कारण तालुका क्रिकेट अक्षय मोरेनी खेळलंय, ही या मॅच मध्ये 100% योगदान दिले मी म्हणेन. निश्चित अलीकडचा खेळ आपण जवळून पाहिलेला आहे. महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी असेल, त्या ट्रॉफीमध्ये त्यांना खास काय करता आलं नव्हतं, परंतु इकडे येऊन पहा ज्या प्रकारे त्यांनी या महत्वाच्या सामन्यामध्ये एक चांगला खेळ केलेला आहे ना, तो जबरदस्त आहे. म्हणजे बडा मॅच का बडा खिलाडी अक्षय मोरे वारसोई देव. 6 धावा खर्च केल्यात अवघ्या 6 बॉलमध्ये आणि 2 गडी गारद केलेत. आता मात्र टीम मीटिंग बोलवले. टीम मीटिंग मध्ये चर्चा झाली निलेश सर. सुनील शिंदे, गणेश कदम, क्षितिज मोरे हे खेळाडू महत्वाचे आहेत. सतीश चव्हाण आहेत त्या ठिकाणी. अक्षय मोरे स्मार्ट क्रिकेटर आहेत. तुम्ही वारसोळी देवसाठी त्यांना खेळताना आपण अनेकदा पाहिलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतो की टीम एकत्र करणं, बॉलिंग लाईनअप कसं असणं, बॅटिंग कशी असणं, हे अक्षय मोरे पाहतात. इथे तालुका क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी षटक हाताळलंय, काहीतरी कानमंत्र दिला असेल. आता क्षितिज शिंदे आलाय, तोही युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंट आहे आणि हा खेळाडू ना निलेश सर अप्रतिम आहे, चांगला खेळाडू आहे. परंतु त्यांच्या समोर मॅक्सवेल आणि प्रथमेशची जोडी आहे. आता मात्र या जोडीवरती सर्व आशा आहेत के महाबळेश्वरच्या. हो ना, आणि यानंतर येणारे फलंदाज सुदेश सपकाळ आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे, ते वेळेप्रसंगी चांगली बॅटिंग करू शकतात. त्यामुळे अजून बॅटिंग आहे आणि त्याचबरोबर सुरेश सपकाळ यांनाही विसरून कोण चालेल, जे संघनायक आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप अजून के महाबळेश्वरकडे आहे. अगदी बरोबर आहे. सुरेश सपकाळ पाठीमागे आहेत. क्षितिज शिंदे यांचा पहिला बॉल, स्लोअर पद्धतीचा बॉल. इथे गणेश कदम वेगाने जात आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 3री मिळेल का पाहणं गरजेचं. निलेश सर, मला वाटतं गणेश कदम यांना बॉल दिसला नव्हता, अगदी वेळाने गेले. 2 धावा येत आहेत इथे. आणि एका बाजूला क्षितिज शिंदे यांचं षटक क्रमांक 4 आहे आणि पहिला बॉल हा तब्बल 2 धाब्यांचा त्यांनी टाकलेला आहे. स्ट्रायकर एंडला मॅक्सवेल तयार. ओहो, खोलात टाकलेला बॉल, अप्रतिम बॉलिंग. वाईड यॉर्करचा. निलेश सर, टाळ्या वाजवायला सांगायला लागलं नाही प्रेक्षकांना. काय बॉल हाताळलाय. खुल्या गटातले क्रिकेट आपण अनेकदा पाहतो, अशा प्रकारचे बॉल हाताळताना पाहायला मिळतात. ही प्रगती आहे निलेश सर, आपण जर पाहिलं तर के प्लेअरची. निश्चित आहे. एक गाव अकरामध्ये बऱ्याचशा तालुक्यांचा खेळ जर आपण पाहिला ना तर बरेचसे खेळाडू समोर आलेले आहेत ज्यांनी चांगलं प्रभावित केले. त्याच्यामध्ये हे एक नाव. ओहो, आणखी एक बॉल चांगला आहे. इथे मॅक्सवेल टेन्शन मध्ये, प्रेशर मध्ये आलेत. चाय में गिरा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का आणि प्रेशर में आया हुआ बॅट्समन किस काम का, असं म्हटलं जातं. प्रेशर आलाय निलेश सर, प्रेशर रिलीज करावं लागेल आणि याचं एकमेव उपाय आहे, उत्तर आहे, मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. बॉलवरती यावं लागेल. सामना महत्वाचा आहे, सामना जिंकावा लागेल टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. चांगला खेळ निश्चित करावा लागेल. काय अडचणीचा आहे, परंतु अडचणीच्या काळामध्ये स्वतःला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि मॅक्सवेल तयार. खुला टाकलेला बॉल आहे. या बॉल वरती फक्त सिंगल रन मिळेल. व्हॉट अ बॉलिंग यार, क्षितिज शिंदे. काय निलेश सर, यंग खेळाडू अप्रतिम कामगिरी करतायत. यशनी चांगली कामगिरी केली. प्रतीक सकपाळचं कौतुक मी या ठिकाणी करेन. त्याचबरोबर आपण जावलीचे जे सकाळी आपण ज्यांची चर्चा केली आणि नंतर क्षितिज शिंदे. व्हॉट अ बॉलिंग यार, यंग खेळाडूंनी जबरदस्त क्रिकेट खेळलंय आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल. हो, हाही चांगला बॉल आहे. ऑन साइडला फक्त वळवलाय. धाव, एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळालेत.
समीकरण बदललेलं आहे. 7 बॉल आता 21 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल हा निर्णायक राहील. मोठा फटका आला तर KSK महाबळेश्वर या टीमसाठी सामना सोपा होईल. 7 बॉल 21 धावांची गरज. निलेश टेन्शन वाली मात्रा. KSK महाबळेश्वरचा डगआउट पहा. त्या ठिकाणी विवेक शिंदे चक्कर मारतात इकडून तिकडे. कॅप्टन कडे तुम्ही कॅमेरा झूम करा. त्या ठिकाणी कॅप्टन तुम्ही पाहताय सुरेश सकपा थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. अरुण पाहताय तुम्ही आणि संघाचे संघ व्यवस्थापक तुम्ही पाहताय. त्या ठिकाणी सुजित मोरे. या गोष्टी या चर्चांना उदाहरण आलंय कारण 7 बॉल 21 धावांची गरज आहे. काय सामना आहे. 7 बॉल 21. हा बॉल महत्वाचा असेल शेवटचा. हो चांगला बॉल आहे. उसळता बॉल पंचांनी इथे सांगितलं वाईड आहे. क्या बात आहे. बऱ्याचशा गोष्टी निलेश सर इथे घडताना पाहायला मिळत आहेत. निश्चित प्रत्येक खेळाडूची हुरहुर ही वाढत चाललेली आहे आणि हा बॉल अतिरिक्त उसळीचा टाकलाय. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 7 बॉल 20 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला विशाल जाधव झांजवड आहे तर एका बाजूला क्षितिज शिंदे ज्यांना शेवटचा बॉल टाकायचा आहे. आणि क्षितिज शिंदे निलेश सर त्याचं कौतुक करावं लागेल. हा व्हाईट बॉल टाकलाय पण त्या अगोदर पहा ना बॉलिंग अनालिसिस पाहिली. 5 बॉल मध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल हवेमध्ये खेळलाय. जबरदस्त टोला. महत्वाचा षटकार मिस्टर मॅक्सवेलच्या बॅटमधून येतोय. 6 बॉल 14 ची गरज. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना वो खेल खेल कहाँ रह जाता है. एक जुनून बन जाता है आणि त्याच जुनूनने खेळलेला फटका मॅक्सवेलच्या बॅट मधून आलाय. मॅच जिवंत ठेवणारा षटकार. सरळ सीमारेषेच्या पलीकडे मोठ्या फटक्याची ललकारी. फटका आहे भारी. आलाय तो षटकार. आता 6 बॉल आणि बनवायच्या आहेत विजयासाठी तब्बल 14 निर्णायक षटकार ठोकलाय मी म्हणेन निलेश. 6 बॉल 14 धावा. शेवटचं षटक आहे. प्रेशर आहे. दोन्ही बाजूने टीम मीटिंग बोलवली. काय चर्चा होतील. कॅप्टन सुरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काहीतरी कानमंत्र दिला जाईल. 6 बॉल 14 धावांची गरज. निलेश सर कोणाचं पारड जड आहे काय म्हणाल तुम्ही. निश्चित सांगणं कठीण आहे कारण एका बाजूला जर आपण पाहिलं 6 बॉल 14 सामना बनवू शकतो. दोन्ही टीमसाठी बचावही होऊ शकतो पाठलाग येऊ शकतो परंतु आता प्रत्यक्षात बघायचं आहे की काय होईल. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की 6 बॉल 14 ची गरज आहे. या मॅच मध्ये कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. 14 धावा तुम्हाला बनवणं आहे. निलेश सर पहिले 2 बॉल इम्पॉर्टंट असतील. आपण जर पाहिलं या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये धावा आल्या नाहीत तर ही मॅच KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या बाजूने जाईल. परंतु पहिल्या 2 बॉलवरती एखादा षटकार आला ना मॅच खुली होईल. निश्चित आणि पर्याय देखील कोणता निवडलेला आहे. गाव गोगवे सचिन कदम ओव्हर नंबर 5 साठी बराचसा अनुभव आहे. सकाळपासून जर आपण पाहिलं तर मला वाटतं सचिन कदम यांना पहिल्यांदा कुठेतरी समोर आणलेला आहे आणि हे ते महत्वाचं षटक आहे. निलेश सर कारण आहे फिरकी गोलंदाज आहेत. लेग कट ऑफ कट गुगली यासाठी स्पेशलिस्ट बॉलर आहेत सचिन कदम आणि त्यांची नियुक्ती मी म्हणेन परफेक्ट आहे. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल कारण इथे स्पिन चालते आणि स्पिनला थोडंसं अडकताना आपण प्रत्येक बॅट्समन पाहतोय. सचिन शिंदे आलेत परंतु समोर कोण आहे. प्रथमेश अंडर 22 चा उत्कृष्ट बॅट्समन आहे आणि त्याला मात्र या रन्स बनवाव्या लागतील. 6 बॉल 14 धावांची गरज. हा बॉल आडव्या बॅटनी खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. प्रयत्न करतील का पाहणं गरजेचं आणि झेल पकडलाय. वॉट अ कॅच यार. अप्रतिम कॅच. जबरदस्त कॅच. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. ओहो प्रेक्षकांचा निलेश सर जल्लोष पाहायला मिळतोय. निश्चित कारण हा महत्वाचा झेल आहे कारण या बॉलवरती भरपूर काही निर्भर होतं कारण मोठा फटका खेळण्यासाठी प्रथमेश कदम गेले. सफल झाले होते. टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन गिरकी घेत होता आणि त्या बॉलला गरकन वळवलं. डीपी स्क्वेअर लेगला एक चांगला झेल पकडलाय सीमारेषेलगत. नाही तर हे सांगतो मयूर शिंदे उत्साही आहेत की सचिन शिंदे यांना सांगतायत चेक करा चेक करा चेक करा. पण ज्या पद्धतीने सचिन शिंदे सकाळपासून निलेश सर त्यांचं प्रेडिक्शन उत्तम राहिलंय. कोणताही निर्णय चुकीचा राहिला नाही 22 यार्डचा आणि चांगलं कॅमेरा वर्क राहिलंय. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत ते दाखवतात. निलेश सर 5 बॉल 14 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती विकेट्स प्राप्त झाले. मैदानाच्या आतमध्ये सुरेश बॅटिंग साठी जातात जे टीमचे कॅप्टन आहेत.
निश्चित ज्या प्रकारे तुम्ही 22 यार्ड या टेनिस क्रिकेट वाहिनीचा उल्लेख केला, सचिन शिंदे असतील किंबहुना त्यांची संपूर्ण टीम आहे, आज जे त्यांना यश मिळतंय ना त्याच्या पाठीमागे जी काही मंडळी आहेत ना, मग ओमकार माने असतील, प्रथमेश शिंदे असतील, संकेत शेलार असतील, अनिकेत शेलार असतील किंवा वेदांत सपकाळ असतील किंवा प्रणय शिंदे असतील, हर्षल शिंदे असतील किंवा शिवम शिंदे असतील किंवा राज शिंदे असतील, ही सर्व मंडळी आणि प्रथमेश शिंदे असतील, ही सर्व मंडळी आहेत ना त्यांच्या पाठीमागे आणि या वाहिनीच्या पाठीमागे आहेत, त्यांनी चांगलं काम केलंय. निलेश सर, मगाशी तुम्ही चर्चा केली की आज दिवसभर सचिन कदम यांनी बॉलिंग केली नाही. आपण T20चा वर्ल्ड कप 2007चा पाहिला तर शेवटचं षटक जोगिंदर शर्माच्या हातामध्ये दिलं होतं. हा निर्णय महेंद्रसिंग धोनी यांचा सक्सेसफुल राहिला होता. या मॅचमध्ये सचिन कदम यांचं षटक सक्सेसफुल राहील का याची चर्चा प्रेक्षकांमध्ये आहे. शेवटचं षटक हाताळतायत. हो, हा बॉल चांगला आहे, फिरकीचा जादूगार म्हणायला काय हरकत नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, विकेटचं पतन होतंय. 4 बॉल 14 धावांची गरज. सचिन 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 गुड बॉलिंग. आता एका बाजूला सुरेश सपकाळ जे सोनाटचे आहेत, स्वतः संघनायक आहेत, मुखिया आहेत, त्या प्रकारे त्यांना आता खेळ करावा लागेल कारण 4 बॉल 14 धावाच फक्त शिल्लक राहिलेले आहेत आणि मॅक्सवेलला माघारी यावं लागेल. सर, आपण प्रतिक्रिया घेऊया ज्यांनी KSK ची संकल्पना आणली. मॅच तुम्हाला आवडली का? कशी वाटते मॅच? निश्चितच एक आनंद झाला की 364 या ठिकाणी करम माणूस सांगतायत, लाईव्ह बघत आहेत आणि खरोखरच एक खूप मजा वाटते. आणि KSK विरुद्ध KSK खेळताना मुलं आपली मैत्री तर आभेदच, पण मॅच खेळताना हा आनंद मात्र हा प्रेक्षकांना वेगळाच होत आहे. इकडे KSK वेगळा एन्जॉय चालू आहे, इकडे एन्जॉय चालू आहे, पण मैत्री आपली आभेद आहे एवढंच निश्चित सांगेन. धन्यवाद. मैत्री अतूट आहे. निलेश सर, विचार केला तर 22 यार्ड, क्या बात आहे यार. आजचा दिवस जबरदस्त राहिलाय. 4 बॉल 14. निलेश सर, सुरेशकडे ते टॅलेंट आहे. सुरेश इथे या रन्स बनवू शकतो आणि तो शांत आहे बा. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कॅमेरामॅन टिपतील, तो शांत आहे. 4 बॉल 14 धावा रबर बॉल क्रिकेटमध्ये होऊ शकतात. हा बॉल महत्वाचा असेल. सचिन कदम, ओहो, चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे. फिरकी गोलंदाजी, गरकन बॉलनी गिरकी घेतली. सुरेश सपकाळ यांना कोड्यामध्ये टाकले. अप्रतिम बॉलिंग. 3 बॉल 14 धावा. आता सुरेश सपकाळ यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि त्याच प्रकारे आता सुरेश सपकाळ सोनाट यांना खेळ करावा लागेल. बॉलिंग यार, वॉट बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग मी म्हणेन, अप्रतिम बॉलिंग. आणि निलेश सर, याचं क्रेडिट तुम्हाला द्यावं लागेल, कॅप्टनला द्यावं लागेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुनील शिंदे यांनी, सॉरी गणेश कदमनी सांगितल्या, या गोष्टी करेक्शन करतोय आम्ही. सुनील शिंदे, गणेश कदम यांचं कौतुक करावं लागेल. 3 बॉल 14 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा बॉल, आणखी एक चांगला बॉल आहे. लेग कट बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग. आणखी डॉट बॉल पाहायला मिळतोय. क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम बॉलिंग निलेश सर. उत्तर नाहीये. सचिन कदम लाजवाब बॉलिंग. निश्चित एका बाजूला आता सामना पूर्णपणे कंट्रोल केलेला आहे. 2 बॉल 13ची गरज आहे. कंपल्सरी चेस असल्यामुळे 1 धाव निश्चित कुठेतरी शोधावी लागेल. निलेश सर, आता मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक पहा तुम्ही. अरुण कदम यांच्यावरती कॅमेरा फोकस करा, झूम करा. तेही त्या ठिकाणी रागाने आलेत कारण त्यांना माहिती संघ आपला आहे. तुम्ही कसे खेळतायत, काय बॅटिंग करतात हे सांगतायत. आणि चर्चा सुजित सर, संघ व्यवस्थापक, त्यांची बाईट मी घेणार आहे शेवटी. सर तुम्ही जाऊ नका, या गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 बॉल आणि धावांची गरज आहे. 13 धावांची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 बॉल 13 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, साहिल येथील पकडलाय झेल. सुरेश यांचा खेळ समाप्त झालाय. 1 बॉल 13 धावांची गरज. काय मॅच झाले निलेश सर, अप्रतिम मॅच झाले. फक्त केवळ 55 धावांची गरज होती आणि या 55 धावा करत असताना KSK महाबळेश्वर विकेटवरती विकेट देत गेले. प्रेशर आला. शेवटचं ओव्हर सचिन कदमनी अप्रतिम हाताळले. आता एका बाजूला फक्त 1च बॉल शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे KSK क्रीडा प्रतिष्ठान टीमने. आणि आता जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता अगदी बरोबर आहे निलेश सर. T20 2007चा वर्ल्ड कप जोगिंदर शर्मा याच्या हातामध्ये बॉल दिला. तो T20 वर्ल्ड कप आपण त्या ठिकाणी जिंकला. परंतु सचिन कदम यांच्या हातामध्ये बॉल दिला आणि त्यांनी मात्र फिरकी गोलंदाजी आणि जादुई बॉलिंग केली. अप्रतिम बॉलिंग साकारली. गतीमध्ये परिवर्तन केलं. लेग कट बॉलिंग पाहायला मिळाली. क्या बात आहे, जबरदस्त. 1 बॉल 13 धावांची गरज आहे.
सुदेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 1 बॉल 13 धावांची गरज. हा लेखट आणखी 1 बॉल हवेमध्ये. केएसके क्रीडा प्रतिष्ठान या मॅच मध्ये विजय होतोय. आजच्या दिवसामधून केएसके क्रीडा प्रतिष्ठान क्वालिफाय होईल टॉप 3 मध्ये आणि केएसके महाबळेश्वर टीम इथे त्यांना पराभव पत्करावा लागतोय. परंतु केएसके महाबळेश्वरनी सुद्धा अप्रतिम खेळ निलेश सर खेळलाय. तुम्ही पाहू शकता 22 यार्डच्या माध्यमातून दाखवला जात आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा निलेश सर या सीझन मधली शेवटची होती. त्या कारणाने की काय केएसके क्रीडा प्रतिष्ठानचा जोश तुम्हाला जल्लोष पाहायला मिळतोय. परंतु दोन्ही संघ हस्तांदोलन करतील विनंती असेल. बरोबर आहे. चला हस्तांदोलन करतील दोन्ही टीम. गणेश कदम या प्लीज. चला दोन्ही टीम मी विनंती करतो सर्वजण या. अक्षय मोरे त्याचबरोबर विनंती करतो. चला लाले आपण हस्तांदोलन करून घ्या. हँडचेक करा. नितीन दादा हँडचेक करा दोन्ही टीमनी. मयूर शिंदे चला हँडचेक करा. खेळाविषयी आपला आदर दाखवा. मयूर शिंदे प्लीज या आपली संपूर्ण टीम घेऊन. मॅक्सवेल प्लीज चला. मॅक्सवेल एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही टीम केएसकेच्या आहेत. अप्रतिम खेळ केला. विवेक शिंदे, सुदेश सकपाळ, सुरेश, आमचे निखिल असतील, प्रथमेश असतील. अप्रतिम खेळ राहिला. क्या बात आहे. सुपर मॅच यार. अप्रतिम मॅच राहिली. क्या बात आहे.